नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. थंडीमध्ये त्वचा खूप कोरडी पडते, खाज सुटते, पांढरे फ्लेक्स दिसायला लागतात. मलाही हा प्रॉब्लेम चालू झाला, म्हणून मी बऱ्याच घरगुती उपाय शोधत होते आणि त्यातूनच मला हा ओट्स प्लस हळद हा साबण सापडला. हा मी स्वतः वापरून पाहिला आणि रिझल्ट अप्रतिम. आज तोच साबण मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला लागणार आहेत हे ओट्स. हे ओट्स मी मिक्सरला थोडं जाडसर वाटून घेणार आहे. यामुळे त्वचेला एकदम हलका स्क्रबिंग इफेक्ट मिळतो आणि मृत त्वचा सहज निघते. ओट्स त्वचेला मॉइश्चर ठेवतो. खाज, रॅशेस, ड्राय स्किन एकदम कमी होते. तर बघा, या पद्धतीने आपल्याला ओट्स जाडसर वाटून घ्यायचे आहे. अगदी बारीक पावडर करायची नाही, त्यामुळे साबण फाटू शकते. तर आता त्यानंतर लागणार आहे हळद. हळद अँटीसेप्टिक आहे, पिंपल्स कमी करते, नैसर्गिक ग्लो देतो. त्यानंतर मध. मध त्वचेमध्ये ओलावा लॉक करून ठेवतो. थंडीत कोरडी फुटलेली त्वचा मऊ आणि हायड्रेटेड ठेवते. त्यानंतर बदाम तेल. बदाम तेल त्वचा मऊ ठेवते. आणि ओट्स. ओट्समुळे त्वचेला एकदम हलका स्क्रबिंग इफेक्ट मिळतो आणि मृत त्वचा सहज निघते. तर आता इथे लागणार आहे सोप बेस. सोप बेस मी इथे 200 ग्रॅम घेणार आहे. हा सोप बेस मी ऑनलाईन मागवला आहे. तुम्हाला हाच सोप बेस हवासा वाटला तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर या पद्धतीने सोप बेसचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. छोटे तुकडे केल्यावर तो लवकर वितळतो. तर या आधीच्या साबणाच्या व्हिडिओमध्ये एका ताईंची कमेंट होती, साबण खूप छान झाला आहे, याची ऑनलाईन किंमत सांगता का? तर ताई, मी हा साबणसुद्धा ऑनलाईनच मागवला आहे. तर याची लिंक ही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तुम्ही तिथून परचेस करू शकता. तर चला, आता हे सर्व आपण एका भांड्यात घेऊन पुढची प्रोसेस करूया. इथे पाणी उकळत आहे. तर इथे बघा, डबल बॉयलर पद्धतीने हा सोप बेस आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने मेल्ट केल्याने पाणी बेसमध्ये जात नाही. तर बघा, फक्त 5 मिनिटात हा बेस आपला वितळलेला आहे. आता यानंतर यामध्ये 3 चमचे ओट्स घालायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एक चमचा हळद. हळद अँटीसेप्टिक आहे, पिंपल्स कमी करते, नैसर्गिक ग्लो देते. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता 1 चमचा बदाम तेल घालायचं. स्किनला डीप मॉइश्चर देतो. तसेच 1 चमचा मध घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता इथून पुढची प्रोसेस खूप लवकर करायची असते. आता हे गरम गरम मिश्रणच मोल्डमध्ये ओतायचं आहे. थोडा जरी वेळ लागला तर हे मिश्रण घट्ट होऊ शकते. आणि अजून एका ताईंची कमेंट होती की हे मिश्रण गरम गरम घालायचे की थंड करून. तर ताई, खूप खूप धन्यवाद. हे मिश्रण गरम गरमच मोल्डमध्ये घालायचं असतं. थोडा वेळ झाला तरी ते पटकन घट्ट व्हायला लागतं, त्यामुळे थांबू नका. गॅसवरून उतरवल्यावर लगेच मोल्डमध्ये ओतलं की साबणाची टेक्स्चर छान मऊ आणि स्मूथ मिळते. तर हा साबण साधारण 2 तासात सेट होतो. थंड झाल्यावर मोल्डमधून नंतर काढून घेऊया. तर मंडळी, याआधीही मी माझ्या चॅनलवर खूप सारे नैसर्गिक होममेड साबण बनवले आहेत. ते सुद्धा तुम्ही जाऊन नक्की पाहू शकता. प्रत्येक साबणाचा रिझल्ट वेगळा आणि खूपच छान आहे. तर बघा, हे मिश्रण आता थंड झालंय. आता मोल्डमधून आपण काढून बघूया.
वाव, आपला साबण बघा एकदम सुंदर तयार झालाय. हा साबण थंडीत वापरायला एकदम परफेक्ट आहे. तर चला यातील सर्व साबण आपण काढून बघूया. तर बघा या साबणाचे फायदे काय आहेत. हळदीतील अँटीऑक्सिडंट त्वचेला ग्लो देतात. ओट्स त्वचेतील ओलावा टिकवून ठेवते. त्वचा शांत करते. मृत त्वचा हळूच निघून जाते. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत. केमिकलशिवाय स्किन फ्रेंडली असा हा साबण आहे. थंडीमध्ये त्वचा कोरडी पडण्यापासून सुरक्षित आहे. या साबणामध्ये जे ओट्सचे बारीक बारीक कण दिसतात ते स्क्रबिंगचं काम करतात. त्यामुळे मृत त्वचा सहज निघते. थंडीमध्ये ड्रायनेस, इचिंग, पाय हात कोरडे पडणे यासाठी हा साबण एकदम बेस्ट आहे. मी यामध्ये वापरलेल्या सोप बेसची लिंक आणि या सोप मोल्डची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्हाला हवं असेल तर तिथून परचेस करू शकता. तर मंडळी तुम्हीही ट्राय करा हा साबण. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.